श्रेष्ठं शक्तिं जगत्पुत्रपराशरञ्जिव असं शुभं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं सन्तोटकं वार्तिककारवन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तुदान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोहग्राहग्रासैककर्मणे स्वतन्त्राय सदात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः येषुएव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ॐ नमो ज्याद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। अहो एकाची शाटी तपन नेली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाहुनी नेली उतरविली समुद्री कटके। याच्यामध्ये तीन जणांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी। पहिल्यांदा एकाची शाटी तपीन नेली, यामध्ये त्यांनी सांगितलं विश्वामित्र आणि वसिष्ठ जे आहेत त्यांचं ब्रह्मर्षी पदावरून भांडण होतं आहे की नाही, ते सगळ्यांनाच माहीत आहे ते सगळं। तर त्याने काय केलं तर ब्रह्मदेवाकडे गेले ती दोघं, म्हणजे विश्वामित्रांना ते जे आहे ते विश्वामित्र ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा की मला ब्रह्मर्षी पद द्या म्हणाले, बाकी कोणाला दान द्यायचं नाही म्हणाले। तर ते ऐकल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, ब्रह्मदेवांना सांगितलं सूर्य समुद्र आणि शेष यांना साक्षीकर्ता बोलवा म्हणाले। मग साक्षीकर्ता हे तिघं आले, तर त्यावेळेस तिघांना बोलण्यासाठी आज प्रत्येकाकडे गेले ते। तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, एकानं म्हणाला सूर्य म्हणाला की मी जर आलो तर जगाला प्रकाश कोण देणार, त्याच्यानंतर समुद्र असं म्हणाला मी जर आलो तर मेघाला पाणी कोण देणार, आणि त्याच्यानंतर शेष म्हणाला की पृथ्वीचा भार कोण सहन करणार। त्यामुळे विश्वामित्राला ही त्याची अडचण दूर करता काय आली नाही, त्याची अडचण त्याला दूर करता आली नाही। पण काय केलं त्यांनी, मग वसिष्ठांना सांगितलं तुम्ही काय म्हणाले, तर वसिष्ठांनी मात्र त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक सांगितलं। म्हणजे एकाच शेषाच्या जागी सर्वात पहिल्यांदा काय केली त्यांनी दंड स्थापन केला आपला, त्यावर पृथ्वीचा भार ठेवला, समुद्राच्या जागी कबड्डीची योजना केली आणि त्यात सर्व पाणी साठवलं आणि सूर्याच्या रथावर अंगावरचे वस्त्र टाकले। त्यामुळे काय झालं की प्रकाशाने ते तळपू लागले। म्हणजे असे 3 प्रकारे त्यांनी केलं। तर हे जे आहे ते म्हणून त्यांनी सांगितलं की एकाची शाटी तपीन नेली या शब्दाचा अर्थ, त्याचा अर्थ आहे की त्यातला एकाची म्हणजे वसिष्ठांची, शाटी म्हणजे वस्त्र, ते तपीन नेली म्हणजे तापलं, एवढा चांगला अर्थ आहे त्याचा। एकाची शाटी तपीन नेली, हा ते असेल तरच होतं, नाही तर नाही। त्याच्यानंतर एकी सृष्टीवरी सृष्टी केली, पण विश्वामित्राने दुसरं काय केलं तर सृष्टीवर अजून एक सृष्टी केली, प्रतिसृष्टी केली। ते त्याचं सांगितलं नाव, कारण ते कशासाठी केली त्यानं, त्रिशंकू नावाचा जो हे होता राजा होता, म्हणजे इक्ष्वाकू वंशातला होता, त्यांचा खरा इक्ष्वाकू वंशाचा खरा कुलगुरू कोण आहेत तर वसिष्ठ आहेत वस्तुतः। पण त्यानं काय केलं की त्रिशंकू नावाच्या राजाला स्वतः हे केलं, यज्ञ करायला लावला आणि आपल्या आचार्यत्वाखाली यज्ञ करायला लावला आणि त्याला ह्याच्याकडे पाठवून दिलं, कुठं स्वर्गामध्ये पाठवून दिलं। आता स्वर्गामध्ये पाठवून दिल्यानंतर ज्यावेळेस तो वर आला, स्वर्गाच्या दारापर्यंत आला, त्यावेळेस त्या ह्यांनी सांगितलं कोणी इंद्रानं की याचं संपूर्ण हे जे आहे ते खरं म्हणजे हे वसिष्ठाचं राज्य असताना, वसिष्ठांचं कुलगुरू पद असताना हे विश्वामित्राने कुलगुरू पद करून त्यांना स्वतः आपल्या कुलगुरूंच्या ह्याच्याकरता म्हणून काय म्हणता येईल, म्हणजे एक प्रकारचा कुलगुरूचा घात केलाय म्हणाले यांनी। त्यामुळे आम्ही ह्याला काही घेणार नाही म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की मी तू इथं वर येऊ नकोस म्हणून। मग ते काय झालं, ह्यांनी वरून खाली पाठवलं, ते वरून त्यांनी खाली पाठवलं, त्यामुळे तो त्याला मध्ये लटकला।
त्यामुळं त्यांनी काय केलं, विश्वामित्रांनी मग त्या ठिकाणी प्रतिसृष्टी निर्माण केली आणि नवीन स्वर्ग निर्माण केला. आणि त्याच्यामध्ये त्या स्वर्गामध्ये ह्याला त्रिशंकू नावाला राजाच्या नावाला ती जागा दिली. त्यामुळं म्हटलं की एकी सृष्टीवरील सृष्टी केली आणि एकी पाषाणी वावणी उतरली समुद्रकडे. म्हणजे पाषाणाचे जे हे आहे म्हणजे समुद्र आपला जो काय म्हणतात त्याला समुद्राचं जे हे आहे सेतुबंध जो आहे तो सगळा यांनी नील नावाच्या रावणानं केलेला. नील नावाच्या रावणानंच म्हणालो, वानरानं केला ना त्यानं, त्याच्यात हा येणं झाला म्हणून ते सांगितलं. म्हणून अशी एकेकाची एक प्रकारची हे म्हणाले. तसं काही माझ्याकडे नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यातून काय नाही, अहो एकाची छाटी तपी नेली, एकी सृष्टीवरील सृष्टी केली, एकी पाषाणी वावणी उतरली समुद्र खडके. त्याच्यानंतर अजून एकाने सांगितलं की एकी आकाशी सूर्याती धरिले, एकी चुळीची सागराते भरिले, तैसे मद मुकया करवे बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. किंवा एकाने कोणी काय केलं म्हणाले तर आकाशातच सूर्याला धरलं. म्हणजे कोण? मारुती. त्यानं जन्माला तो आकाशाकडे गेलं की नाही, म्हणून त्यांनी आकाशाला धरलं. आणि एकी चुळीची सागरे भरली. म्हणजे त्यांनी काय केलं तर हे जे होते अगस्त्य ऋषींनी संपूर्णपणे संप्राशन केलं. ते कशासाठी प्राशन केलं माहिती आहे का? तर कालेय नावाचा राक्षस होते, दैत्य होते, कालेय नावाचे दैत्य. ते काय करायचे की ह्याच्यामध्ये जाऊन बसायचे, समुद्रामध्ये जाऊन बसायचे आणि कोणी यज्ञ वगैरे केला की त्याचा विध्वंस करायचे आणि पुन्हा त्या समुद्रात जाऊन बसायचे. त्यामुळं त्या समुद्रात नाद असल्यामुळं त्याला कोणाला त्या राक्षसाचा नाश इंद्राला सुद्धा करता येत नव्हता. म्हणून मग त्यांनी काय केलं की सर्व देवांनी आणि सगळ्या ऋषींनी मिळून असं केलं की तुम्ही आता अगस्त्य ऋषींना प्रार्थना केली. आणि अगस्त्य ऋषींनी ज्यावेळेस ती प्रार्थना केली त्यावेळेस मग त्यांनी काय केलं की संपूर्ण एका आचमनीच त्याने आपला पूर्णपणे समुद्र पिऊन घेतला आणि त्यामुळे पूर्ण राक्षस त्याच ठिकाणी मरून गेले असं त्याचं आहे. तर त्याप्रमाणे तर असं आहे की एकी आकाशी सूर्याती धरले, एकी चुडीची सागराते भरिले. तसं म्हणाले माझ्यासारखा वस्तुता मुका माणूस आहे मी. खरं म्हणजे कोण आहे? मी मुका माणूस आहे, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडून एक सगळं करून घेतलं. ते सगळं म्हणजे कसं आहे तर त्याचं कारण काय तर ते अनिर्वाच्य असं शब्द सामर्थ्य तुमचं. म्हणून अनिर्वाच्य तुमचं सामर्थ्य, त्या अनिर्वाच्य सामर्थ्यामुळं तुम्ही हे सगळं केलेलं आहे. म्हणजे हे सगळं कोणाला म्हणायचं माहिती आहे का? हे सगळं निवृत्तीनंतर झालंच, पण हे सगळं जे बोलायचं आहे ते 9व्या अध्यायाचा अभिप्राय सांगितला हे त्याचा अर्थ आहे. 9व्या अध्यायाचा अभिप्राय सांगितल्यामुळं तुम्ही सांगतायत म्हणाले. परी असो येचे राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. नेहमीचाच दृष्टांत आहे की असं जरी असलं तरी दुसरी गोष्ट अशी आहे की रामाचं आणि रावणाचं युद्ध कोणासारखं आहे जर म्हणलं तर काय म्हणणार? राम रावणासारखंच, दुसरं कोणाला म्हणजे हेच नाही. म्हणून आहे ना ते अनन्य सागर आहे ना, तो अनन्य या अलंकार आपण दरवेळेसच सांगतो बघा. काय सागरोपमा राम रावण योरुद्धम राम रावण योरिव. काय गगनम गगनाकारम सागरोर नवा राम रावण योरुद्धम राम रावण योरिव. म्हणजे गगनाची एखादी उपमा द्यायची तर त्याला कोणती देणार? त्याला गगनासारखी द्यावी लागते, बाकी काही नाही. म्हणून गगनम गगनाकारम सागरोपमा. तसं सागराची उपमा कोणाला द्यायची तर ते काय सागराला दुसरी कोणती उपमा नाही, म्हणून त्याला सागरोपमा. तसं राम आणि रावणाचं युद्ध आहे ते कोणी केलं? ते रावणानेच केलं, बाकी कोणी केलं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं हे जसं आहे म्हणाले त्याप्रमाणे म्हणाले तैसे नवमी कृष्णाचे बोलणे. ते नवमीची आजी ऐसी मी म्हणे या निवाडा तत्वज्ञानु जाणे जया गीतार्थ हाती. म्हणजे त्याप्रमाणे म्हणाले 9व्या अध्यायातलं कृष्णाचं बोलणं कसं आहे म्हणाले तर मी तर असं म्हणाले कोणतं की ते 9व्या अध्यायासारखंच आहे. नाही उपमाच नाही त्याला. नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमियाची ऐसे मी म्हणे. म्हणजे मी म्हणतो म्हणाले की ते कोणासारखं बोलणं तर नवमीसारखं नाही, कृष्णासारखंच आहे पण ते कोणासारखं आहे? ते नवमीसारखंच आहे. म्हणजे 9वा अध्याय कसा आहे तर 9व्या अध्यायासारखाच आहे. कारण हे याचं कारण असं आहे की हा निवाडा कोणी करू शकतं तर म्हणाले जया गीतार्थ हाती. संपूर्णपणे गीतार्थ सगळा ज्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे आम्हाला गवत म्हणतात की नाही, करतला आम्हाला गवत म्हणतात की नाही, त्या करतलावर जसं आवळा ठेवलेला असतो आणि त्याचा पूर्णपणे आपल्याला दिसतं तसं संपूर्ण गीता ज्याच्या हातात आहे
त्यालाच सगळं समजेल की हे का मी काय बोलतोय ते. म्हणून त्यांनी म्हणाले या निवाडू तत्वज्ञ जाणे, की याचा निवाडा कोण करू शकतो, तर जो निवाड करणारा जो आहे तो तत्वज्ञ असला पाहिजे. तो तत्वज्ञ कोणता, की जो गीतेचा तत्वज्ञ, नुसताच गीतार्थ असं नाही, गीतार्थाचा तत्वज्ञ असला पाहिजे तो. पुन्हा गीतार्थ सामान्यपणे सगळ्यांना कळतोच की, पण ज्यातला खरा भाव आहे किंवा यातलं काय कोणतं मर्म आहे हे ज्याला समजतो तो त्यातला तत्वज्ञ असं समजायचा. या निवाडू तत्वज्ञ नाणे जया गीतार्थ हाती एवं नवही अध्याय पाहिले मिया मतिसारिके वाखाणिले आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका. तर म्हणले अशा प्रकारे 9 अध्याय सांगितलेले म्हणले सगळे, आणि मला जसं जमेल तसं त्या पद्धतीनं आपल्या आपल्या मतीनुसार मी या ठिकाणी वाखाणले म्हणले. आता काय म्हणे, आता इथून पुढं जे आहे ते सगळं उत्तरखंड आहे. म्हणजे 9 अध्याय संपले, आता उरलेले 9 अध्याय जे आहेत ते उत्तरखंड म्हणाले. त्याचे पण आता तो पण ग्रंथ आता ऐका म्हणाले. जेत विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जाती ते विदग्धा रसवृत्ती मणिपेल कथा. म्हणजे या आता इथं या ठिकाणी प्रस्तुत अध्यायामध्ये पहिल्यांदा मुख्य विभूती आणि गौण विभूती असे दोन्ही सांगणार आहेत ते म्हणाले. म्हणून विभूती आणि प्रतिभूती असं सांगितलं त्यांनी. ती सगळी जी विभूती आहे ती कोणाला सांगतायत, तर अर्जुनाला सांगतील, श्रीकृष्ण सांगतील म्हणाले. आणि त्यानंतर याप्रमाणे म्हणाले की विदग्ध अशा म्हणजे विदग्ध रसवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे की संपूर्ण वाक्चातुर्ययुक्त असं जे हे आहे ते सगळं या ठिकाणी रसाळपणाने मी तुम्हाला सांगेन म्हणाले. देशीय जेने नागरपणे शांत शृंगाराते जिने तरी ओविया हावती लेणे साहित्यासी. तर कसे म्हणाले, वस्तुतः जर खरं पाहायला गेलं तर कोणता रस आवडतो तुम्हाला, कोणी असो, तर त्याला सर्वात आवडतो तो जो आहे तो म्हणजे शृंगार रस आवडतो खरं पाहायला गेलं तर. पण इथं काय आहे म्हणाले, इथं काय आहे, इथं शांत रस आहे. काय शांत रस आहे. मग काव्यरसिकांना विशेषतः न आवडणारा असा कोणता रस असेल तर तो शांत रस आहे. पण या ठिकाणी मात्र असे की माझं जी मराठी भाषा आहे म्हणाले, त्या मराठी भाषेच्या बळावर मी मात्र या ठिकाणी असं काही शृंगारात केलेलं आहे की शांत रसाला असं काही केलेलं आहे की ते शृंगार रस सुद्धा त्या ठिकाणी फिका पडतो म्हणाले. म्हणून त्यांनी सांगितलं शृंगाराला पण जिंकेल, कारण का देशीय जी नागरपणे शांत शृंगाराते जिणे, शृंगार रसाला तो काय करतो, जिंकतो म्हणाले. तरी ओविया होती होऊन लेणे साहित्याची. आणि यातल्या ज्या मराठी भाषेतल्या ज्या ओव्या आहेत सगळ्या त्या सुद्धा म्हणाले खरं म्हणजे कशा आहेत म्हणाले, साहित्याचा अलंकार आहेत सगळ्या. जरी ही ओवी मराठी भाषेची असली तरी ती अशी एकदम तुच्छ असं म्हणायची गरज नाही, तर ती काय म्हणाले साहित्याचा शृंगार आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं तरी ओविया होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानिला चित्ता कवळभूमी हे न चोजवे. म्हणाले पहिल्यांदा वस्तुता जर खरा जर पाहायला गेलं तर मूळ ग्रंथ कोणता आहे तर संस्कृतमध्ये आहे, आणि त्याच्यावर नीट मराठीची ओवी असं आत्तापर्यंत सगळं आहे. पण यातला असं अभिप्राय आहे, अर्थदृष्टीने जर पाहिला त्यातला कोणता, तर त्यातलं वाचन, त्याच्यानंतर मनन, त्यातला अर्थगांभीर्य, या सगळ्या अभिप्राय जर नीटप्रमाणे पडला तर असं वाटेल म्हणाले की याच्यामध्ये मराठीतलं मूळ कोणतं आहे, म्हणजे मूळ कोणतं म्हणजे मराठीचं आहे का संस्कृतचं आहे, अशा प्रकारचा संभ्रम तुम्हाला निर्माण होऊ शकतो. इतकं याच्यामध्ये मी अर्थगांभीर्य सांगितलं म्हणाले. म्हणून मूळ ग्रंथाची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानिला चित्ता कवळभूमी हे न चोजवे. त्यामुळं काय होईल की याप्रमाणे योग्य असं प्रकारचं हे म्हणजे तुमचा संदेश सदा राहील म्हणाले. की मूळ कोणतं आहे म्हणजे मूळ भूमी कोणती, म्हणजे ओवीला गीतेचा आधार आहे का गीतेला ओवीचा आधार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी ते लक्षात येणार नाही म्हणाले. म्हणून जैसे अंगाची सुंदरपणे लेणिया अंगाची होय लेणे ते तर अलंकारिले कवण कवणे हे निर्गचेना. त्याच्यात सगळं सांगितलं ना आपल्याकडे, तसाच अभिप्राय जशाला तसा हे सांगितलंय की ज्याचं जसं एखाद्याचं सुंदर शरीर असतं, सुंदर शरीर आहे आणि त्या ठिकाणी अलंकारही घातलेत त्यांनी, तर त्याच्यामध्ये असं दिसत नाही की कोणी कोणाला हे केलं धारण केलं हे समजत नाही की नाही. तसं म्हणाले यातलं मूळ कोणतं आणि मराठी किंवा गीता कोणती, गीता आणि ज्ञानेश्वरी कोणती, यातलं काही तुम्हाला हे समजणार नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे साधारण भूषण भूष्य व्हावा,
हे मुळात तिकडली ओवी आहे. कुठली? ह्याच्यामध्ये सांगितलं आहे कुमार संभवामध्ये सांगितले. काय? कुमार संभवामध्ये यांनी साधारणो भूषणभूष्य भाव असं सांगितलं की काय तिथं असं आहे की पार्वतीचं सौंदर्य पहिल्या सगळ्या कुमार संभवाच्या पहिल्या सर्गात सगळं पार्वतीचं अत्यंत खूप खूप बारीक सौंदर्य वर्णन केलं त्यांनी. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की तिनं हे ना सौंदर्य सांगितलं आणि सौंदर्य करून त्याच्यात कोणी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अलंकार सुद्धा त्यांनी घातले. पण असे अलंकार घातले की त्यातलं साधारण भूषणभूष्य बाबा म्हणजे यातला नेमका कोणता म्हणावं की ह्याचं हे का ह्याचं ते हे समजत नव्हतं म्हणाले. हे जसं सांगितलं तसं सांगितलं यांनी. अलंकारिले कवणे म्हणजे अलंकारांचं जर घेतलं तर मुळातच अत्यंत सुंदर शरीर आहे आणि त्याच्यावर अलंकार चढवले तरी काय होणार आहे? त्या कोणाला करताय हे समजतच नाही. तसं म्हणाले साधारण भूषणभूष्य भावा असं ते. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चौकट ऐका. त्याप्रमाणे म्हणाले मराठी भाषा आणि संस्कृत भाषा हे दोघंही कुठेच म्हणाले एका गीतार्थ रूपी तात्पर्याच्या ठिकाणी आसनावर बसलेत म्हणाले. हे दोघी सुखासनावर मस्तपणे बसलेत आणि मोठेपणामुळे काय झाले की दोघंही शुद्ध स्वरूपामध्ये शोभतायत म्हणाले. त्यामुळं संस्कृत भाषेवर मराठी भाषेची सुद्धा तेवढीच हे आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं म्हणून उठावले या भावा रूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. त्यातला असा अर्थ आहे भावा शब्दाचा अर्थ असा आहे की व्यभिचारी भाव, विभाव आणि अनुभव असे म्हणजे ते भाव आहे की विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या द्वारा काय की असं आहे. मुळामध्ये एक सूत्र आहे विभवानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. रसनिष्पत्ती केव्हा होते? विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगानं होत असते. संयोगामुळं त्याच्या ठिकाणी हे होतं जो काय स्थायी भाव जो असतो तो स्थायी भाव त्या ठिकाणी पुष्ट होतो आणि पुष्ट झाल्यानंतर तो स्थायीच रसरूपामध्ये परिवर्तित होतो. अशी ती सगळी प्रक्रिया आहे. हे सगळे ह्याच्यातले हे साहित्यातले शब्द आहेत. विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव. व्यभिचारी भाव म्हणजे काय तर साधारणपणे असं म्हणता येईल की विभाव या शब्दाचा अर्थ नायक नायिका, अनुभव या शब्दाचा अर्थ आहे की त्यातले हे काही म्हणजे बगीचा वगैरे आणि व्यभिचारी भाव म्हणजे काय तर त्याच्यात जे इतर जे सामान्यपणे हे समजणारी जे असतील सहकारी कारण असणारी जे आहेत तिथे असं म्हणून त्याप्रमाणे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या उत्कर्षानं स्थायी भाव ज्यावेळेस पुष्ट होतो त्याच्यानंतरच तो होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की उपटावले या भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप म्हणजे ज्यावेळेस उत्कर्षाला तो स्थायी भाव प्रकट होतो त्याच्यानंतरच तो त्याला कोणाला प्रकट होतो तो नंतर स्थायी रूप त्या ठिकाणी रसाला होत असतो. म्हणून त्यांनी सांगितलं असं स्थायी भावाचं स्वरूप प्रकट करतात आणि मग त्याच्यानंतर रसाळपणाचा वर्षाव होतो म्हणाले. म्हणून चातुर्य म्हणे मडप म्हणून त्यासाठी वाक्चातुर्य लागतं आणि ते सगळं वाक्चातुर्य जे आहे ते कोणामुळे म्हणाले तर खरं म्हणजे आम्हाला या रसळपणामुळेच आम्हाला सगळी प्रतिष्ठा मिळाली म्हणाले. म्हणजे याचा अर्थ असा की सगळे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव हे सगळे त्या ठिकाणी अत्यंत चांगले आहेत असा त्याचा अर्थ आहे. तैसे देशीचे लावण्य हिरोने रसा आणिले तारुण्य आणि मग रचिले अगम्य गीता तत्व. तर त्याचं काय आहे मराठी भाषेच्या सौंदर्याचं सांगितलं आहे. पण त्यांनी सांगताना काय सांगितलं मराठीतलं जे सौंदर्य आहे आणि संस्कृत साहित्यामध्ये काय झालं तो रस जो आहे तो म्हणला म्हातारा झाला होता म्हणाले. म्हणून मी काय केलं त्याला त्या रसाला आपल्या मराठी भाषेच्या यानं सौंदर्याचं हरण करून घेतलं म्हणले आणि त्यानुसार काय केलं पहिल्यांदा त्या रसाला काय केलं की त्याला तरुणपण आणून दिलं आणि त्याच्यानंतर म्हणाले नव्यानं तरुण झालेला जो रस आहे किंवा त्यातला म्हणजे स्थायी भाव किंवा तो रस त्या रसाच्या द्वारा प्रकर्षानं दुर्बोध झालेलं असलेलं जे गीतेतलं सिद्धांत आहे तो मराठी भाषेमध्ये समर्थपणे रचला आहे म्हणाले मी. म्हणजे तैसे देशीचे लावण्य हिरोने रसा आणिले तारुण्य मग रचिले अगम्य. अगम्य या शब्दाचा अर्थ दुर्बोधपणा
गीता तत्व म्हणजे जरी त्याचा अजून एक सांगण्याचा तात्पर्य अर्थ हा आहे की जरी मराठीत केली असली तरी सगळ्यांना समजते असा त्याचा अर्थ नाही आहे, अगम्य आहे ती. मराठीचं जरी असलं तरी त्यांनी त्या सांगितलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की गीता तत्व संपूर्णपणे दुर्बोध आहे खरं विचार केला तर. म्हणून सांगितलं तर गीता तत्व हे कसं दुर्बोध आहे. जरी मी असं केलंच असलं, मग काय मराठी भाषेचं असलं, त्याच्यानंतर त्यातला संस्कृत साहित्यातला रस आहे तो जरी इकडं आणला, सगळं केलं तरी त्यातलं गीता तत्व जे आहे ते दुर्बोधच आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला. म्हणजे तो चराचरांचा परमगुरू असलेला, चतुरांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा यादवेश्वरू म्हणजे यादवांचा जो राजा आहे तो श्रीकृष्ण, तो काय म्हणाला ते आता ऐका. म्हणाला, ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेने अर्जुना आगवियाची मातू अंतःकरणे धडोता आहासी. म्हणजे काय, ज्ञानदेवांचा जो निवृत्तीचा जो दास ज्ञानदेव तो काय म्हणतो म्हणाले की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अर्जुना गीतेतील तत्व गोष्टी ऐकण्यासाठी तू आता अंतःकरणाने धड झालेला आहेस. म्हणजे कारण 9 अध्याय वाचलेस ना, त्यामुळे तो अत्यंत झाले आहे. आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तुझ्या ठिकाणी काय झालं, अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाले म्हणाले. आणि त्या निर्वैराग्याचं झाल्यामुळं तुझ्या ठिकाणी काय होतंय की संपूर्ण ज्ञान आता जे सांगेन मी ते तुझ्या ठिकाणी स्थिर राहील, त्यासाठी सांगतात. म्हणून म्हणाले अर्जुन आगवियाची मातू अंतःकरणे दडवता आसी. श्री भगवान वाच. उद्या थांब.